तर कसे आहात सगळे एका नवीन ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो. सुस्वागतम. आणि आज भरपूर दिवसानंतर शशी ब्लॉग मध्ये आलाय आणि पहिल्यांदाच आला असेल ब्लॉग मध्ये. पहिल्यांदाच ब्लॉग मध्ये. आणि नितेश सेट आपले तो आहे अंकित आहे त्या दिवशी आहे. पण तू पहिल्यांदाच आहे. आणि आज मुहूर्त असा आहे की आता जातोय आम्ही नवीन गाडी बुक करायला जातोय आम्ही. एका गाडीतून दुसऱ्या गाडीत जातोय आता बुक करायला आम्ही. आणि आज आमच्या सोबत आहे सौरभ, नितेश, मी, शशी आणि अंकित. थोड्याच दिवसात काही अजून एक गाडी पदार्पण होईल. स्वागत होईल. एंट्री होईल. एका नवीन गाडीची एंट्री होईल आपल्या याच्यात. कुठली गाडी आहे, कुठं जातो ते सगळ्या सविस्तर सांगतो. आता ब्लॉगची सुरुवात केली, हळूहळू सांगतो. टॉपला ठेवा, खाली नको यायला. दररोज मेहनत करू. थोड्या दिवसात काही आपल्याकडे आता इन्कम चालू आहे. वर जावं. आता गावावरून फोन बी येतात नितेशला, भाई तुमचे व्हिडिओ बघतो आम्ही म्हणून. असं आले पाहिजे. हा पेमेंटचं करून टाकलं की आता नितेश देऊन टाकू आपण. हा पेमेंट करून टाकूया. सिद्धेशकडे चेक आले ते सगळे पास करून घ्या. बस लगेच ते कॅमेऱ्याचं बघून टाकलं. आणि आता त्यांच्याकडे चेक दिला. आता प्रत्येकाकडे कुठला 17 Pro Max ना नवीन आलेला आहे तो. आम्ही पण गरीब नका असे स्वच्छता अभियान आहे. मोदीजींचा बर्थडे येतो आता. नाही काय ते असलीच आहे. सगळ्या नोटा असलीच आहे. कटिंग आहे वरून ना. कटिंग होते ना. झाली आता कटिंग आहे. गोल्डमॅन पैसे मोजतोय. आणि ह्याचा विश्वास नाही तरी हा कसा बघतोय बघा त्याच्याकडे. पट्टी 80 करा नाही तर माझ्या नावावर येत. मी नाही गेलो होतो. तू असतोस ते वडापाव खाऊन आला. वडून आलं 85 करून आलो. काच वरती कर आणि मोज. मग पटकन हवेतून बाहेर जायची नोट भेट कुठली पकडायला आहे. आपले हात कसे पैसा किती आहे बघा ना. 2 माणसं मोजायला लागतात. अरे हा बाई काय पैशाची काय कमी ना आपल्याकडे. शिकावे आपल्या बिझनेस मध्ये नवीन अकाउंटंट केलं. त्याला भाई असे लागते सवय करून घे पैसे मोजायची. गाडी आली की असंच मोजायची सुरुवात. हे शिकाऊ कामगार आहेत. मला असतं हे एक गुरपडवून टाकतोय नोटा. पार्काला सीएनजी भरायला फोनवर बोलतोस की फोनवर सांगतो सब माल. अरे काय पेट्रोल पंप घरचा आहे. मशीन चालू तुम्ही केलीत, सेट तुम्ही केलीत. चालू झाला अकाउंट. थांब सर. हा थांब. हा आता सर नेट लावत नाही. नेट बघ नाही रे. पण हवा घालून टाकायला. आता हा काय करेल. चालू ना होत आहे. विचार चालू आहे की बंद आहे. चालू आहे पण जेवायला गेलाय तू. अरे मशीन हे काय करत ऑपरेट का नव्हत आहे. हा थांब. हा आता मागचा चल. तू वाकडी लावतो वाटत. नंतर मी पण इकडे ट्राय करणार. आवाज तर यायला तिकडे जा. त्या बाजूचं बघ, त्या बाजूचं बघ. तिकडे बघ. तिकडे या. इकडे हवा जाणार ना. नाही हा जाते. पंक्चर असली तरी हवा जाते. हा चालू झाली. हा 33 34 हा फुल. आता तसं फोडून या. असंच मागून नको येऊ.
डन. पेट्रोल पंपावर हवा भरायला आला डोळे आपण. काल झाली. तसा पुढून ये, तसा पुढून ये, तसा पुढून ये. काय हवा जायला पाहिजे रे. ये इकडचा बाकी आहे. हा बाकी आहे. अरे अंकित नाही चालू न होत आहे. ए थांब, काय करू नको. अरे एवढे भरले 23. अरे एवढ्या कमी केलं. 23 हे तर बाकी होतं. आता हे पण करतो आम्ही. 33 34 36. हा बस 26 झाली. बस 35 कर. हा बस. नाही आमच्या तोवर पुढचा बघे ना. 3 वाजले. पुढचा ये, त्या बाजूचा पुढचा बाकी आहे ना. ये हॅलो. सौरवला बोलू घरी जा जेवण ये. आम्ही पंक्चर बनवून ठेवतो. त्याच्यात आहे भरपूर. आवडले आपण. झाली. तेच नाही होत. हा बरोबर आहे. आता पंक्चर बनवायला फक्त 10-15 मिनिटं झाली. पंक्चर पण शिकूया आता. त्याच बाकी आहे ना. होय हवा भरायची शिकलेलो. नाही रे, ऑल्टिपचा प्रॉब्लेम. सर्व एक स्टेज मध्ये बिझनेस करतो. एक हवेमध्ये एक पंक्चर बनवण्यामध्ये एक पेट्रोल पण टाकायचं. कुठल्या रिस्कवर नेता गाडी चालवतोय त्यातच त्याला माहिती. 15 एकदम भरपूर. कोणीतरी काढले. एक तर काढलेली आहे. गाणं आहे आमचं प्रचार करने का. पहला गाना काम पे था. हमारा पेट्रोल पंप चालू है अभी पनवेल में. पेट्रोल पंप का काम चालू है. पैसा है ना हमारे पास. पेट्रोल पंप का काम कब चालू है हमारा पनवेल में. पेट्रोल पंप आहे मग काय होतं नाही त्या कुठला साऊंड. बरोबर. 3:07 आता निघालोय आम्ही. आणि आता दादा टिटीला आहे. पोचायला तरी आम्हाला अर्धा तास. आधी जरा लगेच नाही. 1 2 3. आता आम्ही गाडी घ्यायला चाललोय. अजून काय कन्फर्म नाही कुठली गाडी घ्यायची. स्कोडा वगैरे बुक केले पण बघू. त्याच्यावरती हात ठेवणार तीच गाडी आपली. बस जिथं बंडल टाकला ती गाडी उचलायची लगेच. बंडल उडवायची. बंडल. आणि त्यांना टिप पण घेतलेली आम्ही. 200 इस्त्री केली होती. नोटा पाठवल्यात का. इस्त्रीच्या नोटा आणल्यास. काल जगलेत ना आपले. रात्री पाऊस पडला ना अवकाळी. तो जोरात वादळ पण आलं. आणि हा मेसेज आला. दाखवतो एक मेसेज पण आला मला अवकाळी पाऊस. तरी पण आम्ही रिक्स घेऊन आपल्या मित्रासाठी चाललोय. 3 तासात पाऊस पडणार होता. त्याच्यात नोटा काय भिजून गेल्या. असं बघून काय फाटलं आम्ही फ्री किक पण घेऊन. कुठून काढलं. कुठून काढलं. हे नितेश काय बिघडवलात की काय. ते दोघं पण मगापासून काय बिघडवलं काय. नितेश मला वाटतं तुम्ही काहीतरी केलेलं आहे. आता मी पहिल्याच बोललो होते पॉलिसी आमच्याकडे नाही. तरी पण सिग्नेचर केला बघा आता. अटल वरून जायचंय. समोर अटल एवढा मोठा ब्रिज आहे. अटल बिहारी बोलले. आणि पुणे अटल स्टॅच्यूवर
गाडी बघायची तर एका ठिकाणी जाऊन आलो, पण तिथं एक गाडी होती अवेलेबल, पण एवढी म्हणण्यासारखी नव्हती, म्हणून आता पुढे आलोय. कुठं आलोय आपण आता? आहे कुठं रे? ट्रू व्हॅल्यू जवळ आलोय. तर तिथं आता एक बघतोय गाडी. खरी व्हॅल्यू, हा, खरी 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 किंमत, खरी किंमत. पनवेलच्या ट्रू व्हॅल्यू मध्ये जाऊन आलो आम्ही, पण काहीतरी आवाढव्य प्राइस होती. किती प्राइस होती? 575. एवढी प्राइस ऐकून डायरेक्ट आम्ही नवीन इको घेऊ असं काहीतरी होतं डोक्यात. पुढे आलो. आता SS ऑटोमोबाईल्स इथं आलोय. पनवेललाच आहे, सगळ्या पनवेललाच आहे त्यांचे ब्रांच, तिथंच आलो आता. माल सर्व इकडेच आहे आपला, बाकी किधर नाही जाणे का, खाली मुंबई पनवेल बस. आवडली तर आहे गाडी, पण एक खाली रस्टिंग गाणी लागले आणि एक आवाढव्य काहीतरी प्राईस आहे. त्या प्राईसमध्ये आम्हाला हवी आहे, त्या प्राईसमध्ये मिळत नाही आहे. आता बघू, अजून 2-3 ठिकाणं आहेत, तर 2-3 ठिकाणी जाऊ आणि 5 जण आहे, जाऊन बघूया. गाडी चेकिंग चालू आहे, गाडी बघण्याचा प्रोग्राम आहे, तो सगळंच करतात नीट व्यवस्थित. ना मजा नाही आली इथं. माऊली मोटर्सला गाड्या चांगल्या आहेत उपलब्ध, पण अटल सितूला नेत्याची ओळख आणि हात दाखव. हा चला, चल झालं, चल. बिना टोलचा, बिना ह्याचा काय सगळा विषय आहे का? आम्ही इथे बसलो कशा? आपण बादशाह नाही इकडचे, बादशाह म्हणजे तो ब्लॉकचा एंड चालू झाला. आलो आम्ही घरी, निघालो. मग एक चांगला आणि एक दर्जेदार असं निर्णय घेतलेला आम्ही, एकदम दर्जेदार, की नवीन गाडी घ्यायचा असं सांगितलेलं आहे त्याला. कारण की सेकंड हँड गाड्या घेतल्या तर त्याच्यामध्ये इंटरेस्ट आणि जे डाऊन पेमेंट सगळं जे प्रोसेसर आहे, आणि त्यात सेकंड हँड गाडी घेऊन जर ती जुनी आहे, गाडी तिलाही 15 वर्ष असतं, त्याच्यानंतर 2 वर्ष की 3 वर्ष तिला रिन्यू करता येतं. तर असं करून पण त्याच्याकडं 3, पावणे 3, 4 लाख टाकून जर सेकंड हँड घेतच आहे, आणि नंतर त्याचा लोन भरणार होतेस, हप्ते देणार होतेस, तर मग नवीन गाडी का नाही घ्यायची हे मी सौरभ आणि अंकितने आपल्याला सांगितलेलं आहे. आणि त्याच्यावर तो हा बोलला. आम्ही घरी गेलो होती, मी आपणशी बोलून तो एक सविस्तर मीटिंग घेईल आणि मग कळेल. मग कळेल आपल्याला हा नवीन घेतोय की सेकंडवरतीच कन्फर्म आहे. तर अशा प्रकारे ब्लॉग एंड आणि डेली लाईफ ब्लॉग. गाडी बघायला गेलो, बघितलं सेकंड हँड गाड्या चांगल्या होत्या, पण काय कारणं होती तर नाही कॅन्सल केलेलं होतं आम्ही मग. आणि आता बाय, गुड नाईट. पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये.